नमस्कार मित्रांनो. आज आपल्यासोबत एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे. खरं तर ग्रामीण भागातील मुलांना एक चिकाटी जिद्द असायला पाहिजे आणि ती चिकाटी जिद्द जी काय आहे, हे एक आमचे माझे विद्यार्थी आहेत. त्यांच्या तोंडातून आपण ऐकतो की गरिबीची परिस्थिती असूनही एक त्यांनी स्वतःच्या मेहनतीवर जिद्दीने आणि चिकाटीने शिक्षण घेऊन एक उंच शिखरावर पोहोचण्याचं जे बळ त्यांना कसं मिळालं, हे आपण आज त्यांच्या तोंडातून ऐकणार आहोत. आपल्यासोबत आज एक पोलीस मित्र म्हणून जे पोलीस विभागामध्ये कार्यरत आहेत पुणे या ठिकाणी, आपण त्यांची आज मुलाखत आपण घेणार आहोत आणि त्यांच्यासोबत आपण गप्पा टप्पा पण मारणार आहोत की त्यांनी त्यांचा जो प्रवास आहे कसा केलेला आहे, आजच्या मुलांना प्रेरणादायी ठरणार आहे. आणि आपण आपण नक्कीच त्यांच्या या मुलाखतीतून आपण जाणून घेणार आहोत की त्यांनी परिस्थितीवर कशी मात केली आणि कशा पद्धतीने संघर्ष करून या यशापर्यंत पोहोचलेले आहेत. तर चला भेटूया आपण त्यांना. नमस्कार सर. धन्यवाद सर. नमस्कार सर, आपलं नाव? मित्रांनो, माझं नाव आहे विकास रमेश गायतडक. माझं मूळ गाव आहे राजेगाव, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. येथील मी रहिवासी आहे आणि सध्या मी पुणे ग्रामीण पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. तर सरांना मुलाखतीसाठी किंवा एक दोन शब्द तुमच्या पुढे व्यक्त करण्यासाठी, जे की आपल्या सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना कसं मार्गदर्शन करता येईल किंवा कशा पद्धतीचा एखादा संदेश देता येईल, ह्या गोष्टीसाठी मला एक बोलवलं. त्याबद्दल आभार मानतो. ओके ओके. आपलं प्राथमिक शिक्षण कुठे झालेलं आहे? सर, माझं प्राथमिक शिक्षण जे जिल्हा परिषद शाळा राजेगाव, जी माझ्या गावातील शाळा आहे, त्या गावामध्ये झालं आहे. आणि नंतर मी 7वी ते 10वी 5वी पर्यंत शिक्षण तुमचं घनसावंगी तालुक्यातील राजेगाव या ठिकाणी झालेलं आहे. जिल्हा परिषद शाळेमध्ये. जिल्हा परिषद शाळेत. म्हणजे इंग्लिश स्कूल वगैरे काही नव्हतं? इंग्लिश वगैरे काही. इंग्लिश स्कूल शाळेमध्ये शिकायची आपली तेवढी सर परिस्थिती नव्हती. त्यामुळं कसं तरी आई वडिलांना काबाड कष्ट करून शेती करून मग ते जिल्हा परिषद शाळेमध्ये 1ली ते 6वी पर्यंत शिकलो राजेगावला. राजेगावला. त्यानंतर मग 7वी ते 10वी मसुदरी जी शाळा आहे आपली घनसावंगी तालुक्यामध्ये, तिथं शिकलो. त्याच्यानंतर मग 10वी ते 12वी आपण जिथं कार्यरत आहात संत रामदास महाविद्यालय घनसावंगी, येथे माझी 12वी झाली. अरे वा. अशी माझी शैक्षणिक पार्श्वभूमी आहे. तर आपली घरची परिस्थिती काय आहे की आपण किती भावंड आहात, आई वडील काय करतात? तसं सांगायचं म्हणजे सर, मला 2 बहिणी आहेत आणि 2 भाऊ, म्हणजे 1 भाऊ आणि मी. आम्ही 2 भाऊ आणि 2 बहिणी आहेत. 2 बहिणी मोठ्या आहेत? दोन्ही पण बहिणी मोठ्या आहेत. त्यांची पण लग्न झाले आहेत. त्यांचं पण छान आहे. भाऊ? माझा मोठा भाऊ पण स्पर्धा परीक्षाच करतोय. अच्छा. तो पण. आई वडील काय करत होते? आई वडील शेती करायचे सर. आई वडील शेतकरी आहेत. शेती किती आहे सर आपल्याला? शेती जास्त नाहीये, 2-3 एकर शेती आहे. पण त्याच्यामध्ये पण आपल्या जालन्या ठिकाणी माहिती तुम्हाला जास्त म्हणजे पाणी वगैरे काही नाही. आणि 2 एकर मध्ये आई वडील 4 मुलांचं संगोपन करून त्यांना सर्वांना शिक्षण दिलं. तर सर, तुम्हाला केव्हा वाटलं की मला माझ्यामध्ये हे गुण आहेत? आणि आपण कसं आपला प्रवास सांगा थोडासा, बालपणापासून ते 12वी पर्यंत शिक्षणापर्यंत प्रवास. आता मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. माझा प्रवास जरा खडतरच आहे. मी अनेक लोकांची मुलाखती बघितल्या असतील किंवा अनेक लोकांचं मार्गदर्शन ऐकलं असेल, पण माझं जे आहे ते आज मी जे सांगणार आहे ते तुम्हाला भविष्यामध्ये काही ना काही घेऊन जाण्यासाठी सर एक मुलांना प्रेरणादायी ठरेल. माझं शिक्षण जे 1ली ते 6वी जे आहे गावाकडे झालं, त्यामुळे मला काय शिक्षणाची जास्त गोडी नव्हती पहिल्यापासून. असं वाटायचं की चला, आपले आई वडील कुठे काम करताय, आपल्याला पण कुठेच काम वगैरे करावं लागणार आहे. नक्की. पण नंतर मग झालं असं की सर, मी जेव्हा घनसावंगी तालुक्याच्या ठिकाणी शाळेत आलो, तेव्हा कुठेतरी दुनिया समजायला लागली की बाबा कुठेतरी आयुष्य आहे, कुठेतरी एक सरकारी नोकरी असते, कुठेतरी आपण सामाजिक कार्य करू शकतो. आणि ह्या माध्यमातून मग सर 7वी झाली माझी, 8वी झाली, 9वी 10वी झाली. 10वी झाल्याच्या नंतर जेव्हा मी कॉलेजला आलो, जिथं आपण कार्यरत आहात संत रामदास महाविद्यालय घनसावंगी, इथून मला खरी सामाजिक गोडी आणि शैक्षणिकाची जी जोडी असते शिक्षणाची, ती खरं मला समजू लागली. 10वीला मी तसा हुशार होतो. मी 10वीला खूप अभ्यास केला आणि 10वीला पण मला चांगले पर्सेंटेज आहेत. मग 10वीच्या बेसवरती मी कॉलेजला आपलं ऍडमिशन घेतलं. मला कॉलेजला कोणत्या शाखेला घेतलं ऍडमिशन? आर्ट्स शाखेला घेतलं. कला शाखेला. मला माहिती होतं की सायन्स वगैरे करून आपल्या काय डॉक्टर वगैरे इंजिनियर वगैरे काही जमणार नाही. मला काय इंग्लिशचा प्रॉब्लेम होता आणि परिस्थिती सुद्धा घरची मजबूत नाही, शिकवायला नव्हती. कारण आज आपण जे बघताय इंग्लिश वगैरे असेल तर पोरांना इंटरेस्ट असतो इंजिनिअरिंग वगैरे, तिकडे काही गेलो नाही सर. मग 12वी झाली आपल्या कॉलेजमध्ये. तिथं पण आपण जे सांगितलं, आपण आता सांगायचे विद्यार्थी मित्रांनो, ही माझे गुरु आहेत की ज्यांच्या पुढे मी शिकलो, ज्यांना मला घडवलं. त्यामुळं सरांचे जेवढे माझ्यावर आहेत भरपूर
मी काही बोलू शकत नाही गुरु त्या गोष्टी. गुरु सर्व हा. जे जे शिकवणारे आहेत, आई वडील आहेत, आई वडील बाकीचे गुरु आहेत. आणि ह्या गोष्टी कधी आपण विसरायच्या नसतात. नक्कीच. तर तुम्हाला सांगतो 12वी झाली मित्रांनो माझी. 12वी झाल्यानंतर मी संभाजीनगर येथे अकॅडमी लावण्यासाठी गेलो. पण तिथेही जास्त परिस्थिती पैशाची नव्हती माझी. मग मी स्वतः अभ्यास केला सर. एक रिडिंग होती छोटीशी, तिथं अभ्यास करायचो. पुढे संभाजीनगरला. संभाजीनगरला. अच्छा. आणि ग्राउंड होतं. मग ग्राउंड 10-12 मुलं मिळून करायचो. मग त्याच्यानंतर झालं असं की भरती आली. माझ्या नशिबात असं होतं सर की 12वी झाली आणि लगेच 6 महिन्यात भरती आली. म्हणजे नशीब असं झालं की 5-6 महिन्याच्या अभ्यासामध्ये मी पोलीस झालो सर. त्याच्यामुळं काही एवढं विषय राहिला नाही. त्यासाठी काय तयारी केली, पूर्वतयारी काय केली पोलीस होण्यासाठी तू 12वी असताना? पूर्वतयारी झाली अशी सर की मी 12वीच्या अभ्यास करता करताच पोलीस भरतीचा अभ्यास करायचो. त्यामुळे काही जास्त मला अभ्यासाची गरज वाटली नाही. मी 6 महिन्यामध्ये एवढा अभ्यास केला सर. 15-15 तास. मी खरं सांगतो, वाटेल मुलांना खोटं, पण मी 15-15 तास अभ्यासाला बसायचो. मला असा कंटाळा अभ्यासाचा कधीच आला नाही. मी फक्त शांतता, संयम आणि कार्यक्रम अशा गोष्टी केल्यात. मी असं शांत राहायचो. कधी कोणाला बोलून दाखवायचं नाही की मी हे करतो किंवा मी ते करतो. त्या गोष्टीमुळे सर होऊन गेलं. आणि माझं फिजिकल पहिल्यापासून ग्राउंड चांगलं होतं. मी कॉलेजला पण यायचो. कॉलेजच्या प्रत्येक स्पोर्टमध्ये भाग घ्यायचो. आम्हाला असं सुद्धा कळालेलं आहे की तुम्ही अभ्यास तर 15-15 तास करत होते. आजचे विद्यार्थी करत नाही मित्रांनो 15 तास अभ्यास. परंतु अभ्यासासोबत त्यांना एक वेगळी जी छंद होता, तो गायक म्हणूनही तुम्हाला गाण्याचा फार छंद होता असंही कळालं होतं मला. हो सर. त्याच्याबद्दलही सांगा, कसा छंद लागला तो गाण्याचा? गायकी क्षेत्र म्हणजे सर आमच्या घरामध्ये माझे चुलते आहेत जे की कार्यक्रम करतात, प्रोग्राम करतात जे गाण्याचे. त्यांच्यासोबत लहानपणापासून जायचो आम्ही. मग आम्हाला पण कुठं वाटायचं आपण पण चला, नाही नोकरी लागली ना तर आपण गाणे म्हणायचे, कुठेतरी आर्थिक सोर्स निर्माण करायचा असं वाटायचं. पण नंतर झालं असं की सर शिक्षणाची गोडी, त्यानंतर समाज कार्य करायचं असं आनंद वाटलं की नाही आपण समाजासाठी काहीतरी देणं झालं पाहिजे. त्याच्यामुळे म्हटलं आपण किती मोठे झालो पण शेवटी मातीला विसरायचं नाही. त्यामुळे असं ठरवलं की चला आपण काय करायचं, असं कुठेतरी क्षेत्रात जाऊ की समाजाशी प्रत्यक्ष संवाद साधता आला पाहिजे. त्यामुळे सर पोलीस डिपार्टमेंट मला छान वाटलं, म्हणून सर मी इकडे आलो. आणि आज या डिपार्टमेंटच्या माध्यमातून मी लोकांशी प्रत्यक्षात त्यांच्या अडीअडचणी किंवा त्यांना वाटणाऱ्या काही गोष्टी आहेत त्या मी त्यांना देऊ शकतो. तर तुम्ही पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झालात? हो सर. माझं जेव्हा वय होतं 18 वर्ष 9 महिने तेव्हा मी फॉर्म भरला पोलीस भरतीचा आणि वयाच्या 19व्या वर्षी मी पोलीस झालो. कधी तुमची अपॉइंटमेंट कधीची आहे? सर मी 2023 ची जी भरती होती तेव्हा मी 2023ला म्हणजे 22ला निघली ती भरती आणि 23 मध्ये मी सिलेक्शन झालं माझं. खूप खूप अभिनंदन तुझं. जे मुलं अभ्यास करतात, पोलीस भरतीसाठी 4-4 वर्षापासून तयारी करतात आणि त्यांच्या पदरी निराशा येत असते, तर अशा मुलांना तुम्ही काय संदेश देणार आणि त्यांनी काय करायला पाहिजे? निराश व्हायला पाहिजे का? निगेटिव्ह ॲटिट्यूड असायला पाहिजे का पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असायला पाहिजे त्याच्यामध्ये? आणि त्यांनी कशा पद्धतीनं तयारी केली पाहिजे? तर त्याबद्दल तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगणार, काय संदेश देणार? आता विद्यार्थ्यांना एक संदेश देतो तुम्हाला. म्हणजे संदेश म्हणजे मी काय फार मोठा असा एखादा तुम्हाला संदेश देऊन हे करणार नाहीये, पण तुम्हाला खरं सांगतो काही गोष्टी अशा असतात की प्रत्येक माणूस सारखा नसतो, त्याचा स्वभाव सारखा नसतो. एखाद्या व्यक्तीने काही जर दिलं तर ते आपल्याला आवडेलच असं नाहीये. पण मी जे काही सांगतोय ते लक्षात ठेवा. काय असतं, आपली परिस्थिती आणि आपल्याला जाण्याचा करिअरचा जो मार्ग आहे त्याचा कधीच बाऊ करू नका. काय असतं माहिती का, आपल्याला वाटतं की नाही माझी परिस्थिती सर खूप गरीब आहे, मी काय करू, मला जमेल का? पण प्रत्यक्षामध्ये आपले पोरं काय करतात सर, ती प्रयत्न करण्याच्या आधीच खचून जातात. म्हणजे रस्त्याने जायच्या टायमाला काय असतं, आपण एखाद्या रस्त्याला जातो आपण, पण नको बाबा तिकडे दगड असेल, नको बाबा तिकडं खड्डा असेल, पण त्याच्या आधी आपण तिथं जाणार प्रत्यक्षामध्ये उडी मारता येईल ना, काय अडचण आहे, त्याच्या पलीकडे जाता येईल. म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांचं झालंय काय माहिती सर, निराशा पदरात काय येते, आपण प्रयत्नापेक्षा समस्या जास्त उद्भवतो. नक्कीच आपल्याला प्रयत्न करायला जे पाहिजेत त्यापेक्षा आपण समस्या निर्माण करतोय आणि त्यामुळे आपल्याला अपयश मिळतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 3 प्रकारची मुलं असतात सर. स्पर्धा परीक्षा असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये सामाजिक जीवनामध्ये जगत असताना 3 प्रकारची मुलं भेटतात, जे की ज्यांना करण्याची खूप इच्छा आहे पण ते काही गोष्टीमुळे करू शकत नाहीये. दुसऱ्या प्रकारचे असे मुलं असतात की ज्यांना अजिबात करायचं नसतं पण घरच्यांच्या दडपणामुळे करावं लागतं. आणि तिसरे मुलं असे असतात की ज्यांना घरच्यांचंही काही नसतं आणि स्वतःच्या प्रयत्नावर त्यांना खूप म्हणजे विश्वास असतो, स्वतःच्या आत्मविश्वास असतो खूप भरपूर. त्यांना असं वाटतं की नाही मी जे करणार ते चांगलंच करणार. आणि असे मुलं जे असतात सर,
जे स्वतः प्रामाणिकपणा जागून स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करतात, त्या आयुष्यामध्ये खूप हा, ते उंच आयुष्यात शिखरावर पुढे जातात, जातात, सक्सेस होतात. सक्सेस होतात. म्हटलं जातं ना की जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हा. हौसलों से उड़ान हौसले होती से है. उडान होते. तर ते जज्बा हुनर त्याच्यामध्ये असलं पाहिजे असलं आणि पाहिजे. त्याशिवाय तो यशस्वी होऊ शकत नाही. खरं तर मित्रांनो, हे बघा की विद्यार्थी काय म्हणतात की आम्हाला वाटा नाहीत, आम्हाला यश संपादन मिळत नाही, करिअर करता येत नाही आणि ऑपॉर्च्युनिटी संधी नाही. परंतु मित्रांनो, खरंच एक आपलं उदाहरण आहे जालना जिल्ह्यामधील घनसावंगी तालुक्यातील सामान्य कुटुंबातील हा मुलगा, ज्याच्याकडे शेती नाही, आई वडील मोल मजुरी करून 4ही मुलांना शिक्षण देऊन आज या पदापर्यंत पोहोचवलं. खरंच 5 वर्ष तुम्ही स्वतःला जर दिली, स्वतः कष्ट केला शिक्षणासाठी, हा मुलगा 5-5 म्हणजे रात्रंदिवस 15-15 तास अभ्यास करत होता. स्वतःला 2 वर्ष द्या, आयुष्यामध्ये तुम्ही नक्कीच उंच झेप घेणार. Yes, sir. असं हे एक आपल्याला उदाहरण आहे. तुम्ही यांना कधीही भेटू शकता. यांचं मोबाईल नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो. यांचं वास्तविक जीवन काय आहे तुम्ही कधीही त्यांना फोन करून विचारू शकता. मित्रांनो, आज तुम्ही या ठिकाणी कार्यरत आहात, पुणे या ठिकाणी. येस सर. ठीक आहे. मी पुणे ग्रामीण पोलीस दलात आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलामध्ये आहेत. तर इथला याच्यानंतरचा तुमचा काय अनुभव आहे, पुढील स्वप्न काय आहे तुमची? आता सांगायचं म्हणजे आपण एखादं यश प्राप्त केलं तर तिथं थांबणं असं नाहीये. आपण समाधानी आयुष्यात कोणीच नसतं सर. बरोबर आहे. आपण इथं आलोय तर आपल्याला असं वाटतं की अजून थोडं पुढे गेलं पाहिजे. त्यामुळे माझा भविष्यातला प्रयत्न सर PSI बनणे आहे. अच्छा. त्यामुळे मी अभ्यास पण चालू आहे माझा आता सध्या पण, आणि नक्कीच शिक्षण पण चालू आहे. शिक्षण पण चालू आहे. त्यामुळे भविष्यामध्ये कुठेतरी अजून यश मिळवण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच नक्कीच मित्रांनो, तुम्ही सुद्धा करू शकता. हा विद्यार्थी करू शकतो तर तुम्ही का नाही करू शकता? तुमच्यामध्ये ती असायलाच पाहिजे जिद्द. कारण माणूस जेव्हा भूतलावर येत असतो तेव्हा काही ना काही आपलं व्यक्तिमत्व या ठिकाणी सोडून जात असतो. ते तुम्ही केलं पाहिजे. या ठिकाणी सरांची एक योगायोग आला मुलाखत घेण्याचा आणि त्यांनी त्यांचे अनुभव शेअर केलेत. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रापर्यंत पोहोचवा आणि इतरांनाही याच्या माध्यमातून एक प्रेरणा मिळेल. सर, तुम्ही आमच्याशी हितगुज केलात, खूप खूप धन्यवाद तुमचे. आमचे विद्यार्थी आहात तुम्ही, परंतु आज एक पोलीस विभागामध्ये कार्यरत असताना आमची ही छाती अभिमानाने होऊन जाते, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तर नक्कीच असे तुमचे यश पुढील भविष्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.